योगी कथा प्रकरण 15वे. सेवानिवृत्तीकडे जाताना. मी शिक्षक म्हणून श्री शिवाजी हायस्कूल केनवड येथे जास्त काळ सेवा केली. मधल्या 2 वर्षांकरिता श्री शिवाजी हायस्कूल जवळका रेल्वे येथे होतो. माझे अनेक विद्यार्थी आजही मला भेटतात, तेव्हा मला आनंद होतो. अकोला येथे नेत्रतज्ञ स्वर्गीय डॉक्टर ज्ञानेश्वर शेवाळे, पोलीस आयुक्त रामराव वाघ असे राज्यात नाव कमाविलेले माझे विद्यार्थी भेटतात. त्यावेळेस आत्मसमाधान मिळते. माझा मोठा मुलगा अरविंद याचा विवाह 2 मे 1986 रोजी झाला. त्याला 2 मुले व 1 मुलगी आहे. मधला मुलगा श्याम याचा विवाह 4 मे 1993 रोजी झाला. त्याला 3 मुली व 1 मुलगा आहे. छोटा मुलगा नितीन याचा विवाह 17 एप्रिल 1998 रोजी झाला. त्याला 1 मुलगा व 1 मुलगी आहे. 30 एप्रिल 1999 रोजी मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशात शेती घेतली. या शेतात विहीर झाली. केळी रस्त्यालगतच्या शेतात विहीर, श्री विठ्ठल रुक्मिणी व तुळजाभवानीचे मंदिर बांधकाम करण्यात आले आहे. मी दरवर्षी कुटुंबासह महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना, पर्यटन स्थळाला भेट देत असे. माझी मोठी बहीण प्रयागबाई हिला मुलगा असतानाही तो सांभाळ करीत नसल्याने ती मुलगी नर्मदाबाई इरतकर हिच्याकडे राहायची. 12 एप्रिल 2009 तिचे वृद्धापकाळाने निधन झाले. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रेल्वेने गेलो होतो. त्यावेळी सोबत पत्नी, मुलगा अरविंद, नातू राहुल, सून निर्मला, मेहुणे विठ्ठलराव वानखेडे, त्यांची पत्नी पुष्पाबाई होती. दिल्ली येथे आम्ही जंतर मंतर, बिर्ला मंदिर व महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना आदरांजली वाहिली. तेथून जम्मूसाठी निघालो. श्रीनगरला उतरल्यानंतर कटरासाठी लक्झरी बसने निघालो. बसमधील भाविक व त्यांच्या सामानाची 2-3 ठिकाणी तपासणी करण्यात येत असे. बस एका निसर्गरम्य पर्वताजवळ असताना थांबली. सकाळची वेळ होती. तिथे आम्ही गरम पनीर भजी यांचा नाश्ता केला. कटरा येथे पोचल्यानंतर तेथून दर्शनाची तिकिटे घेतली. त्यात विमा संरक्षणही आहे. मी, पत्नी, मेहुणे व पुष्पाबाई खेचरावर बसून 14 किलोमीटर दर्शनासाठी गेलो व आलो. बाकी सर्वजण पायी आले होते. वैष्णोदेवीचे दर्शन 24 तास सुरू असते. रस्त्याला रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, विविध वस्तूंची दुकाने, फोटो स्टुडिओ आहेत. तिथे थांबून नाश्ता केला, ज्यूस घेतला. जय माता दीचा जयघोष करीत भाविक देवीच्या दर्शनासाठी जात होते. हा रस्ता मनमोहक आहे. पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता, रुंद पायऱ्या आहेत. एका बाजूला उंच पर्वत कडा आहेत. दरड कोसळून अपघात होऊ शकतो असे फलक आहेत. दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. असे असतानाही भाविक दुरून दिसणाऱ्या माताजींच्या भवनाकडे पाहत दर्शनाच्या ओढीने जातात. उंच पर्वतामध्ये एका पर्वताच्या पायथ्याला हे मंदिर आहे. या परिसरावर निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेली आहे. गुफेमध्ये जाऊन मी देवीचे दर्शन घेतले. त्या अगोदर इथे आल्यावर भाविक भैरवनाथाचे दर्शन घेतात. सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान आम्ही कटरा येथे धर्मशाळेत पोहोचलो. पायी गेलेले रात्री 11 वाजता आले. रात्री तिथे मुक्काम केला. सकाळी जम्मूकरिता निघालो. तिथे विविध शिवमंदिरांचे दर्शन घेतले. त्या मंदिरांचे बांधकाम अप्रतिम आहे. त्यानंतर सायंकाळच्या रेल्वेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही ओंकारेश्वर, उज्जैन, श्री सोमनाथ, बेट द्वारका, काशी, मथुरा, अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, जयपूर, पुष्कराज आदी तीर्थस्थळांना दर्शनासाठी गेलो. कारने आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथे नर्मदा नदीने ओमचा आकार केला आहे. नर्मदा नदीवरील पुलावरून आम्ही श्री ओंकारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलो. तिथे ममलेश्वराचे दर्शन घेतले.
ओंकारेश्वर मंदिरावरून नर्मदा नदीचे दृश्य मनमोहक दिसते. पुलावरून जाताना नदीतील बोटी आकर्षक दिसतात. तिथे श्री महाकालेश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही उज्जैनला गेलो. तिथे क्षिप्रा नदीत स्नान केले. येथील घाटाचे बांधकाम आकर्षक आहे. त्यानंतर श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतले. येथील भस्म आरतीला विशेष महत्त्व आहे. क्षिप्रा नदीत लोक पिंडदान करतात. इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यावेळी लाखो साधू संत येथे येतात. इथे राजा विक्रमादित्य व श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. श्री महाकालेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार व सौंदर्यकरण हिंदू राजांनी केले. त्यामुळे आजचे भव्य मंदिर उभे आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आकर्षक कलाकुसर केलेली आहे. भव्य मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभा आहे. त्यांच्या पुढाकारानेच या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले होते. या मंदिरात भव्य आकाराचे शिवलिंग आहे व गर्भगृहातच श्री पार्वती देवीची मूर्ती आहे. इथे श्रीकृष्ण ध्यानाकरिता बसलेले असताना त्यांना एका शिकाऱ्याने त्यांच्या पायाला बाण मारला होता व येथून ते मोक्षाला गेले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिथे आम्ही श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेथून आम्ही द्वारकेला गेलो. श्रीकृष्णाने या शहराची निर्मिती केली होती. त्यानंतर द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर द्वारकेला गेलो. तिथे बोटीने पोहोचलो. तो प्रवास आनंदमयी आहे. तिथे माळगन भेटले. त्याने आमच्या कुटुंबांचा इतिहास सांगितला. गुजरातमध्ये महाराष्ट्रातील माळी समाजाचा अचूक इतिहास आम्हाला पाहायला एकावयास मिळाला. भगवान श्रीकृष्ण व त्यांच्या राणीचे महाल पाहिले. काशी, अलाहाबाद येथे गंगा नदीत स्नान केले. तिन्ही नद्यांच्या संगमात स्नान केले. नंतर आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गेलो. त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मथुरा येथे श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले. अयोध्येत शरयू नदीमध्ये स्नान केले. श्रीराम जन्मभूमी व हनुमान गढीचे दर्शन घेतले. श्रीरामचंद्राचे निवासस्थान, दरबार, मंदिराचे निर्माण कार्य पाहिले. त्यासाठी घडविलेले खांब पाहिले. राजस्थानमधील श्री ब्रह्मदेवाचे पुष्कराज मंदिरात दर्शन घेतले. गुलाबी शहर जयपूर येथील किल्ले पाहिले. बद्रीनाथ धाममध्ये दर्शन घेतले. तेथून केदारनाथला गेलो. पायथ्यापासून केदारनाथ मंदिरापर्यंतचा 14 किलोमीटरचा प्रवास पायी केला. पहाटे 3 वाजता आम्ही खोलीवरून निघालो. एका बाजूला बर्फाच्छादित पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. अर्धे अंतर पायी गेल्यानंतर आमच्यासोबतच्या 2 वृद्धांना खेचरावर बसून न्यावे लागले. केदारनाथाचे मंदिर वास्तुशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. बर्फाने आच्छादलेले पर्वत मन वेधून घेतात. रस्त्यामध्ये ज्यूस व फराळाचे साहित्य मिळते. सायंकाळी 7 वाजता आम्ही थांबलो त्या खोलीवर पोहोचलो.